येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। तरुणाला फसवून गोदावरी नदी किनारी नेत मागील भांडणाची कुरापत काढून शस्त्राने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी मंगळवारी शहरातील चोपडा लॉन्स येथून ताब्यात घेतलं। अजय वाघ, ऋतुराज सोनवणे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत। प्रतीक लांडगे या तरुणाला संशयित प्रथमेश वाघ, ऋतुराज सोनवणे या दोघांनी फसवून गोदावरी नदीच्या किनारी नेले। मागील भांडणाची कुरापत काढून दोघांनी शस्त्राने वार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। प्रतीक बाळासाहेब लांडगे नावाची व्यक्ती निम्स रुग्णालयात त्यांना मारहाण झाल्याने दाखल झाली होती। रुग्णालयात जाऊन त्यांची तक्रार घेतली पोलिसांनी। त्यांनी सांगितलं की त्यांचा 5-6 महिन्यापूर्वी एका सोनू वाघ नावाच्या तरुणाशी वाद झाला होता। त्यांचा मोबाईल हरवला। त्यांनी तो सोनू वाघ याच्याकडे विचारणा केली। सोनू वाघ याने हरवलेला मोबाईल देण्याच्या बहाण्याने त्याला गोदावरीच्या काठी नेलं एकांतवासात आणि तिथं त्याचा सहकारी ऋतुराज सोनवणे म्हणून या दोघांनी त्या प्रतीक लांडगेला धारदार शस्त्राने मारहाण केली आणि गंभीर जखमी केले आणि लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं। दोघाही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पोलिसांनी माननीय न्यायालयाने त्यांना 3 दिवस पोलीस कोठडी सुनावलेली आहे। गुन्हे शाखा पथकाने अनिल जाधव, रवींद्र लिलके यांना दोघे संशयित गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे येणार असल्याची माहिती मिळाली। त्यांनी तत्काळ धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतलं। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली। या प्रकरणी पुढील तपास सरकारवाडा पोलीस करतायत। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी।